यांनी पोलिसांपासून पळून जायचा निर्णय का घेतला असेल? आणि जर हेच करायचं होतं तर मग गुन्हा का कबूल केला? काहीच कळना झालं यांच्या डोक्यात काय शिस्त आहे. युगंधर काय चाललंय याचं? का फोन करतोय सारखं सारखा? युगंधर पण ना. हा बोल. लाली बोल. काय बोल? मला एक सांग, तू घराबाहेर का पडलीस आणि माझा फोन का उचलत नाहीस तू? अरे पण एवढं काय झालं होतं? एवढं का फोन करतोयस? अगं तू फोन उचलत नाही म्हटल्यावर करणारच ना माणूस सतत फोन. एकतर पोलीस तुझ्या मागावर आहे, तू घरात नाहीये, फोन उचलत नाहीये, मग काय करणार माणूस? बरं साधा मेसेज करून कळवतही नाही मी सुखरूप आहे म्हणून. हे बघ लाली, मी तुला या आधी सांगितलं, मी तुझं काही ऐकून घेणार नाही या बाबतीत. बरं, मी जे सांगते ते नीट ऐक. हे पोलिसांच्या तावडीतून सुटलेत, म्हणजे पळून गेलेत. क्या बात आहे. स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली याने. आता याला माझ्या वाटेतून दूर करायला मला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. हॅलो युगंधर. हॅलो हॅलो लाली. ऐकतोयस ना? हो. नाही अगं, ही बातमी ऐकून काय बोलावं कळलंच नाही. लाली बघ ना कसा वागतोय हा गोपाळ. कसं वाचवायचं का आपण त्याला यातनं? पळूनच जायचं होतं तर कोर्टात गुन्हा कबूलच का करायचा? तेच तर मला पण कळना झालंय. ठीक आहे लाली, तू काळजी करू नको. तू ड्राईव्ह करतेस ना, नीट गाडी चालव. घरी पोहोच, मी पण घरी आलो की बोलू आपण यावर. युगंधर, यांच्या अशा पळून जाण्यानं हे आणखीनच नाही ना अडकणार? लाली आता गुन्हा कबूल करून पळून गेलाय तर मग अडकणारच ना. पण तू याची काळजी करू नको, मी आहे ना लाली. तू आता कसलाही विचार न करता घरी पोहोच. आणि हा, जुन्या घरी जाऊ नकोस. तिथे गेली तर गडबड होईल. बाय. लाली लाली, हा तुझा गोपाळ अजूनच अडकत चाललाय आणि त्याचं हेच अडकणं तर मला हवंय, माझ्या फायद्याचं आहे. आता ही केस मी जिंकणारच. आता कोणी अडवू शकत नाही मला.